हिंदू पंचांगानुसार चैत्र वैशाखादी मास गणनेतील मार्गशीर्ष हा 9वा महिना. ह्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते. म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. गीतेमध्ये 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना भगवंतांनी मासांना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो असे म्हटलेले आहे. 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊया. बहुस्मात तथा सान्मा गायत्री छंद सामहम्मासना मार्गशीर्षो हनुमंतना कुसुमाकर. गायनात बृहस्माम योग श्रुती छंदामध्ये गायत्री छंद. महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना, ऋतूंमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ असे वरील श्लोकामध्ये म्हटलेले आहे. त्यानुसार या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते. इतर नक्षत्रांप्रमाणे मृगशीर्ष नक्षत्रात देखील अग्रहायणी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटलेले आहे. मृगादी नक्षत्र गणना जेव्हा प्रचारित होती तेव्हा मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले. त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असावेत. हा विचार लोकमान्य टिळकांनी या ग्रंथातून मांडलेला आहे. आपल्याकडे 12 महिन्यांचा एक अधिदेवता आहे. यापैकी मार्गशीर्ष महिन्याचा अधिदेवता केशव आहे. हेमंत शिशिर ऋतूंमध्ये करावयाच्या अनरक ह्या ऋतुव्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला करतात. रोज केशवाची पूजा आणि त्याच्या ह्याच नावाचा 108 वेळा मंत्रजप असा व्रताचा विधी आहे. याखेरीज मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रतांचा सुकाळ असतो. 1-2 नाही तर तब्बल 90हून अधिक व्रतवैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात असतात. यथाशक्ती ही व्रतवैकल्ये करून आपण आध्यात्मिक बैठक पक्की करणे हाच त्यामागील हेतू असतो. मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तिभावाने केले जाते. आयुष्यात सुखसमाधान हवे आणि संयम बाळगता यावा म्हणून हे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे खूप मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण सुद्धा केले जाते. दत्त बावनी म्हटली जाते. याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती. विश्वाला मार्गदर्शन करणारा तत्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरू झाला. ती तिथी देखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणून या महिन्याला भगवद्गीता वाचन, विष्णू सहस्त्रनाम पठण, गजेंद्र मोक्ष वाचन जरूर करावे. ओम केशवाय नमः, ओम दामोदराय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. भक्तिभावाला, परमात्म्याला, आत्मचिंतनाला पूरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो अपेयपाय अभक्षभक्षण केले जात नाही. एवढेच काय तर कांदा लसूणही खाल्ले जात नाही. या सर्व गोष्टीमुळे मन चंचल होते, ब्रह्मचर्य ढळते. प्रभू कार्यात अडथळे येतात म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातलेले आहे. त्यामुळे आपणही मनाने आणि शरीराने पथ्य पाळून प्रभू कार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्तगुरु यांना प्रार्थना करावी. शांत हो गुरुदत्ता, मम चित्त शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आत्मस्तव स्वजन भ्राता, सर्वथा तू चित्राता. भय करता तू भयहरता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचुनी न तुझी वार्ता, तू आता आश्रय दत्ता. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत आणि आत्माच आहोत अशी निगुणांची अनुभूती ज्याला दिलेली आहे तो दत्त. दत्त जन्माचा इतिहास अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही पतिव्रता होती. पतिव्रता असल्यामुळे त्यांच्या अंगी एवढे सामर्थ्य होते की ती इंद्रादी देव घाबरले. ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे जाऊन म्हणाले, त्यांच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल म्हणून यावर आपण काही उपाय करावा. हे कोण त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेची परीक्षा बघण्यासाठी गेले. एकदा अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले
असताना अतिथीच्या वेशात त्रिमूर्ती आले आणि अनुसयेकडे भिक्षा मागू लागले. त्यावर अनुसयेने सांगितले, ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले असल्यामुळे ते येईपर्यंत थांबा. तेव्हा त्रिमूर्ती म्हणाले, तोपर्यंत खूप वेळ होईल आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे. लगेच अन्न देणे शक्य नसल्यास आम्ही दुसरीकडे जाऊ. तसेच आश्रमात आलेल्या अतिथींना तुमची इच्छाभोजन देता असेही तुम्ही ऐकले होते. आम्ही ऐकले होते म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही येथे आलेलो आहोत. यावर अनुसयेने त्यांचे स्वागत केले आणि जेवायला बसण्याची विनंती केली. अनुसया जेवायला वाढायला आल्यावर ते म्हणाले, आपले सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हास वाढावेस. दत्त जयंती विशेष लेख. त्यावर अनुसया यांच्या मनात आले की अतिथीला विनमुख पाठवणे अयोग्य होईल आणि माझे मन निर्मळ असल्यामुळे कामदेवाची काय बिशात, माझ्या पतीचे तपफळ मला तारील. या विचाराने त्या अतिथींना म्हणाल्या की मी आपल्याला विवस्त्र होऊन वाढीन, आपण आनंदाने भोजन करा. मग त्यांनी पतीची चिंतन करून विचार केला की अतिथी माझी मुले आहेत आणि विवस्त्र होऊन वाढायला आली. तेवढ्यात पाहायला तर कार्य चमत्कार झाला. अतिथीच्या जागी रडणारी 3 लहान बाळे दिसून आली. अनुसया यांनी त्यांच्याकडे घेऊन स्तनपान करवले तेव्हा बाळाचे रडणे थांबले. इतक्यात अत्रि ऋषी आले तेव्हा पत्नीने सर्व वृत्तांत सांगितल्या. त्या म्हणाल्या, स्वामी देवैन दत्त, याचा अर्थ हे स्वामी देवाने दिलेली मुले. यावरून अत्रीने त्या मुलांचे नामकरण दत्त असे केले. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासमोर उभे राहिले. प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा अत्रि आणि अनुसयेने बालके आमच्या घरी राहावी असा वर मागितला. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र विष्णूंपासून दत्त आणि शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णू कार्यासाठी भूतलावर राहिला. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह सुद्धा म्हणतात. दत्त जयंती ह्या दिवशी काही ठिकाणी दत्तयोग केला जातो, ज्यात पौर्मान पंचसूक्ताच्या आवृत्त्या जप आणि त्यांच्या दशांशाने वृत्तियांशाने घृत, तूप आणि तीळ यांनी हवन करतात. असे म्हटले जाते की दत्तात्रय देव गंगा स्नानासाठी येतात म्हणून गंगेच्या काठावर दत्त पादुकांची पूजा सुद्धा केली जाते. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषेमध्ये गंध लावावे.